श्री स्वामी समर्थ. भाग्यासह कर्मात वृद्धी प्राप्ती. वृषभ राशीच्या जातकांनो, गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही सगळ्यांसाठी ठामपणे उभं राहता, नेहमी जबाबदारी उचलता. मात्र तुम्हाला कधीही असं वाटतं का की माझ्या संयमाची, माझ्या कष्टाची खरंच कुणाला किंमत आहे का? वृषभ राशीच्या जातकांनो, जे लोक शांत असतात ते दुर्लक्षित नसतात. ते केवळ वेळ येईपर्यंत मजबूत होत असतात. संयम हा तुमचा कमकुवतपणा नाही, तर तुमची ताकद आहे. ज्या झाडांची मुळं खोल असतात ते झाड वादळातही तग धरून राहतं. थोडं थांबा, कारण तुमच्या स्थिरतेचा लवकरच यशाचं नाव मिळणार आहे. वृषभ रास म्हणजे स्थिरता आणि विश्वास. शब्द कमी, कृती जास्त. नातं, काम, मूल्य सर्व काही मनापासून करणारी. नमस्कार. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. 2026च्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये राशी भविष्य हे जातकांसाठी कसं असणार आहे तर हे पाहणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचे शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहे. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्वामींची स्थिती ही महत्त्वाची ठरते. वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात भाग्यस्थानात पोहोचणार आहेत. तेव्हा तुमच्यातील सर्व गुण उत्तमपणे आकार घेतील. प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल. अशी ही राशी स्वामी सोबतच तुमचे पंचमेश आहेत आणि विशेष बाब म्हणजे ही युती भाग्यस्थानात निर्माण झालेली आहे. म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वृषभ राशीचे जातक थोडे भावनिक असतात, परंतु त्यासोबत व्यावहारिक देखील असतात. हट्टी वाटतात, परंतु निष्ठावान असतात. एखादा निर्णय घेतला की ते मागे फिरत नाही. या काळात आपल्या मूळ स्वभावानुसार स्थिर राहा. होणारे बदल स्वीकारा. तुमचं ध्येय सोडू नका, हा सल्ला देण्यात येत आहे. कारण कुटुंबवाणी या दृष्टीने वृषभ राशीच्या धनस्थानात गुरुदेव विराजमान आहेत. अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न स्थिर असेल. खर्चात योग्य नियोजन केलं तरच बचत वाढणार आहे. जमीन, सोनं, दीर्घकालीन गुंतवणूक, मुख्यतः चांदी ही तुमच्यासाठी अनुकूल गुंतवणूक ठरेल. घरामध्ये तुमचं मत निर्णायक ठरेल. वडीलधाऱ्यांची जबाबदारी देखील वाढणार आहे. मात्र शब्दावर, आपल्या वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवा. एक वाक्य नात्याला अधिक मजबूत करू शकतं किंवा तोडू देखील शकतं. ही बाब लक्षात घ्या. वृषभ राशीच्या जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही आपले विचार मनात ठेवता की लगेच बोलून टाकता? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण काही जण वृषभ राशीचे जातक आहेत ते पटकन बोलून टाकतात, तर काही जण आईशी जवळीकता असते. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. परिश्रम, प्रवासाच्या दृष्टीने वृषभ जातक या काळात परिश्रम पण ह्या चक्रातून बाहेर पडणार आहेत, परंतु खात्रीशीर फळ प्राप्त करतील. कामासाठी केलेला प्रवास अगदी फायदेशीर ठरेल. शेतजमीन, बांधकाम क्षेत्रात तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होताना दिसत आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरातील पश्चिम भाग म्हणजे नैऋत्य दिशा तुम्ही मजबूत ठेवा. ते तुमच्यासाठी अधिक शुभदायक ठरतील. आणि वाहनांची दुरुस्ती किंवा नवीन वाहन खरेदीचा विचार तुम्ही करू शकता. आईचं आरोग्य आणि आईच्या भावना या कायम महत्त्वाच्या असतात, म्हणून त्यांची काळजी घ्या. तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्ही आईसोबत मनमोकळ्या गप्पा मारता का? तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण त्यामुळे आम्हाला समजणार आहे आम्ही जी माहिती सांगतोय ती तुमच्यापर्यंत करेक्ट पोहोचते की कोणाच्या बाबतीमध्ये. प्रत्येक जातकामध्ये वेगवेगळे कुंडलीनुसार वेगवेगळे परिणाम असू शकतात. संतती, शिक्षण, प्रेम या दृष्टीने विचार करता या जातकांनी जर अभ्यासात सातत्य ठेवलं तर ते मोठी झेप घेऊ शकतात. आर्ट्स, फायनान्स, संगीत क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल मानता येईल. कारण या काळात तुमचे पंचमेश भाग्यस्थानात म्हणजेच पंचमाच्या पंचमात विराजमान आहेत. प्रेमात स्थैर्य प्राप्त होईल. मात्र पॉझिटिव्हनेस टाळा, कारण तुमचे पंचमेश आणि
बुधदेव कर्मस्थानात देखील जाणार आहेत. संततीकडून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. त्यांच्या शिक्षणावर खर्च वाढणार आहे. विवाह इच्छुकांसाठी हा महिना योग्य ओळखी निर्माण करेल. मात्र कोणत्याही प्रकारची घाई करू नका. निर्णय विचारपूर्वक घ्या. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यामध्ये भावनिक जवळीक वाढेल. जुन्या आठवणी जाग्या होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की मान, थायरॉइड आणि याकडे विशेषतः लक्ष द्या. कारण आधी घेतलेलं कर्ज हळूहळू नियंत्रणात येईल. शत्रू शांत होतील. स्पर्धेत संयम ठेवला तर प्रामुख्याने लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांवर अधिक जबाबदारी सोपवली जाणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास टाकतील कारण तुमचे हे षष्टेश भाग्यात असल्यामुळे व्यवसायात एक प्रकारची स्थिर आणि नियमित वाढ होणार आहे. या काळात व्यवसायाचे कारक सप्तमेश उंचीचे आहेत, तर अन्न, लक्झरी, ब्युटी, फायनान्स हे क्षेत्र तुम्हाला लाभदायक ठरतील. जुने क्लायंट परत येतील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यावर येतील. म्हणजेच तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल हा महिना. काळाचा पूर्ण उपयोग करून ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आध्यात्मिक शांतता प्राप्त होईल. निसर्गासोबत कनेक्टिव्हिटी वाढेल, जी अत्यंत शुभ व सकारात्मक बाब म्हणता येईल. भाग्य व शुभ संकेत त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीचे स्वामी पंचमेश, सुखेश, सप्तमेश हे सर्व तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे काळात तुमचं भाग्य अत्यंत प्रबळ झालेलं आहे. विशेष बाब म्हणजे 3 तारखेला तुमचे राशीस्वामी कर्मस्थानात गेलेले आहेत. या तारखेनुसार 5 तारखेला तुमचे पंचमेश कर्मस्थानात जातील आणि 12 फेब्रुवारीला रवी आणि 23 फेब्रुवारीला मंगळ ग्रह देखील कर्मस्थानात जाणार आहे, ज्यामुळे या काळात तुमचे कर्म देखील प्रबळ होणार आहेत. याशिवाय भाग्यश लाभात असणं एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ असे परिणाम पाहायला मिळतील आणि प्राप्त होणार आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही तुमचं कर्म शांत आणि प्रभावी देखील आहे. आणि इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि थोडा वेळ लागू शकतो, कारण इच्छापूर्तीच्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत, जे विलंबाचे कारक म्हणून ओळखलं जातात. तरीही फळ मात्र गोड प्राप्त होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकतील. परदेश गमन दृष्टीने विचार केला असता घर, आरोग्य, शिक्षण यावर तुमचा खर्च होण्याची शक्यता आहे. परदेश गमन म्हणजे ही चर्चा देखील सुरू होईलच. अचानक बाहेर परदेशी जाण्याची घटना होऊ शकते, तर गोष्टीसाठी फंड राखून ठेवावा या सल्ला तुम्हाला देण्यात आहे. वृषभ म्हणजे नंदी, भगवान शिवाचं वाहन. नंदी कधीही गडबड करत नाही, परंतु भगवान शिवाच्या कोणत्याही कार्यात मागे देखील हटत नाही. तुमचं आयुष्य अगदी तसंच आहे, शांत आणि तेवढंच सामर्थ्यवान. आता तुमच्यासाठी कारण भविष्य सांगत नाही, तर हे चॅनल तुम्हाला धीर देतं, दिशा देखील देतं. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचं यश शांत आहे, परंतु कायमचं आहे, टिकाऊ आहे. येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस अशुभ असतात, ताणतणावाचे जातात. हे सर्वतः मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. तर या दृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील 25 दिवस हे शुभ, तर 4, 14, 23 हे तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचे नियोजन करा. उपायाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे किंवा देणारे उपाय सांगण्यात येतात, तर हे तुम्ही करून पहा. थेट प्रभाव टाकणारे असतात हे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं काम हे करत असतात आणि शुभतेचं सामर्थ्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो.
ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर उपाय काय करायचा आहे, तर प्रत्येक वृषभ राशीच्या जातकांनी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा ही वाचायची आहे. म्हणजे शनीचा प्रभाव कमी होऊन तुमचे अडथळे दूर होतील.